मुंबईतील गुन्हेगारीस प्रतिबंध, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रभावी सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे। गुन्ह्यातील पुरावा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याचा विश्लेषणाद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यास मदत व्हावी यासाठी 21 पथदर्शी फिरती न्यायवैद्यक वाहने लोकार्पित करण्यात आली आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सायबर सुरक्षा संदर्भात तज्ञ मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे। घरबांधणी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे। राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये दर्यापूर जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे, पैठण, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी जिल्हा वर्धा, काटोल जिल्हा नागपूर, वणी जिल्हा यवतमाळ, तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि तसेच हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयाचा याच्यामध्ये समावेश आहे। सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता गृह पोलीस विभागास 2237 कोटी रुपये, उत्पादन शुल्क विभागाला 153 कोटी रुपये, विधी व न्याय विभागाला 759 कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 547 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे।